हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग, आज खूपच सुटलं होतं वारं, त्यामुळे म्हणलं थोडं काम गॅसवर करून घ्यावं, थोडं काम चुलीवरती करावं. तर बघा, इथं वरण बनवायचं होतं. आधीच डाळ तुरीची आणि मुगाची शिजवून घेतली होती, खूप छान अशी शिजली होती. त्यात पाणी घालून घेतलं पाहिजे तेवढं आपल्याला. परत जरासं तूप आणि थोडंसं तेल टाकून जिरं मोहरी लसूण कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी दिली. तुम्ही मिरची टमाटर असला तरी पण टाकू शकता, खूप छान लागतं मसाला वरण तेही. तर सगळं टाकलं, ती डाळ ओतून घेतली, छान अशी फोडणी बसली, हलवून घेतलं एकसारखं करून. नंतर नमक टाकलं, छान अशी उकळी मारून दिली. सगळं झालं, परत त्याच कुकरमध्ये भात लावला आणि चपातीची कणिक तेन वगैरे सगळं मळून ठेवलं होतं. तर आम्ही म्हणलं बाहेर करायचं का नाही, परत थोडं वारं कमी झालं होतं, त्यामुळे म्हणलं पटकन चपाती वगैरे करून घ्यावी. चपाती केल्यानंतर त्यातच म्हणलं भेंडीही करावी. हे बघा, छान अशी भाजून घ्यायची. चुलीवरची भेंडी खूप छान लागते, अशी एकदम क्रिस्पी क्रिस्पी अशी खरपूस भाजून घ्यायची. मस्त अशी चिकट अजिबात होत नाही. खूप छान अशी भाजून घेतली. कांदा टमाटर चिरला होता, जिरं मोहरी आणि कांदा टमाटरमधली भेंडी बनवली होती. नुसती लसणाची फोडणीची भेंडी छान होते. असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तव्यात आपण चपातीच्या टाकून घेतो. जिरं कांदा टाकला, छान असा भाजून घ्यायचा आणि चुलीमुळे लवकर भाजला जातो कांदा. तर पण नंतर थोडा कांदा भाजत आल्यानंतर नमक वगैरे टाकून मग आपण टमाटर टाकून घ्यायचं ह्यामध्ये आणि छान असं मिक्स करायचं, असं भाजायचं व्यवस्थित. आणि नंतर थोडंसं नमक चटणी वगैरे टाकून घ्यायचे, मसाले आपले बेसिकचे. जास्त मसाले काही वापरत नाही मी ते. तर सगळं मिक्स करायचं छान असं, त्यात टाकून घ्यायचे सगळं. आत्ता नमक टाकलं आहे मी, नमक टाकायचं थोडं राहून गेलं, आधी टाकायला हवं होतं, त्यामुळे कांदा पटकन भाजतो. सगळं मिक्स करायचं छान असं. चुलीवरच्या चपात्या आणि भेंडी खूप छान झाली होती. चुलीवरचं जेवण जरा छानच लागतं गॅसवरच्यापेक्षा. नंतर सगळं छान असं मिक्स झालं की त्यात भेंडी टाकायची, ती हलवून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही पाणी. छान असं मिक्स करायचं. तर मग मंडळी, गावाकडचे ब्लॉग्स, गावाकडच्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि प्रियाला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. हे बघा, किती छान भेंडी तयार होती लगेच. वारंही थोडं थोडं होतं, थोडं कमी झालं. मी कॅमेरा चालू केलं की वारंही कमी होतं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.